नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं, तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला, तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे, तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण, अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्र प्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. गुरुसंवाद मालिकेंतर्गत आज आपण आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू श्री अनिल प्रधान काका तसेच सौ ज्योत्स्नाताई प्रधान काकू यांची मुलाखत रेकॉर्ड करतो आहोत आणि दादांच्या सहवासातले त्यांचे जे काही अनुभव आहेत, त्या अनुभवातले त्यांचे जे काही आपल्याला ते सांगणार आहेत, त्याचा आनंद आज आपण इथे घेणार आहोत. तर मी सर्वप्रथम प्रधान काकांना विचारतो की आपली आणि दादांची भेट कशी झाली? नमस्कार. सर्वात प्रथम मी जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला 11वी आम्हाला शिकवायला फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बर्वे नावाचे एक सर होते आणि तो विषय आणखीन नीटपणे समजावायला मी त्यांच्याकडनं ट्युशन सुरुवात केली होती. त्याच्यामुळे ते घरी यायचे, तर ते दादांच्याबद्दल गोष्टी सांगायचे. त्यावेळेला केंद्र अजिंक्य मॅन्शनला होतं, तर तिकडे त्यांनी खूप गोष्टी जरी सांगितल्या तरीसुद्धा मी 11वीतला हे असल्यामुळे माझं लक्ष अभ्यासाकडे जास्ती होतं. तर त्यांनी सांगितल्यामुळे एक दिवस मी तिथे केंद्रावर गेलो, अजिंक्य मॅन्शनच्या केंद्रावर गेलो. तिकडे बसलो, आरती ऐकली. रामभाऊ अजूनही आठवतात, त्यांनी 11वीतला मुलगा असून सुद्धा या करून बसवलं, आरती ऐकली. आणि त्यावेळेला दादा नव्हते तिकडे, फक्त त्यांची काय परिस्थिती हे होती, प्रकृती का काय होतं, तर तिथनं मी गेलो आणि नंतर तो विसरूनच गेलो सगळं. कारण त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप केली, हे ते झालं सगळं. पण तिकडनं मी जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा एकदा लक्षात यायचं, कारण मला बस तिकडनंच यायला लागायचं. तर लक्षात यायचं की इथे कधीतरी आपण गेलो तर जायला पाहिजे एवढंच व्हायचं. तर ते काही कधी झालंच नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं संपलं, शाळा संपली, कामाला सुरुवात केली, तर अप्रेंटिसशिप माझगाव डॉकमध्ये, माझे वडील माझगाव डॉकमध्ये फोरमन होते, तर तिकडे अप्रेंटिसशिप सुरू केली. तर तेव्हापासूनच घरामध्ये कलह सुरू झालेले होते आणि वडील माझे नरसोबावाडीला सेवा करायचे. ते सुट्टी असली की नरसोबावाडीला जायचे आणि आम्हाला घेऊन जायचे. पण आमचं बॅकग्राऊंड मुलांचं सगळ्यांचं, आई लवकर वाढली होती, तर मुलांचं सगळं बॅकग्राऊंड
तिकडे युरोपियन लोक राहत असल्यामुळे देवाकडे बिलकुल आमचा कल नव्हता. आम्ही डान्स तेच सगळं करत बसलेलं असायचं आणि देवाचं म्हटलं वडिलांनी संध्याकाळी हाक मारली की पळून जायचं, लपून बसायचं. पण ते एखादा पकडला गेला की उलट आम्हाला आनंद व्हायचा, तो पकडला गेला आपण वाचलो. तर ह्याच्यानंतर ते कार्य सुरू झाल्यानंतर ज्या वेळेला वडील रिटायर झाले, तर रिटायर झाल्यानंतर नरसोबाच्या वाडीत जाऊन राहिले ते. वडील नरसोबावाडीला जाऊन रिटायर लाईफ त्यांनी तिकडेच घालवलं. तर तिकडे जोपर्यंत वडील होते तोपर्यंत आमचं सगळं अगदी फर्स्ट क्लास नाही तरी ठीक चाललेलं होतं. पण नंतर खूप खूप त्रास व्हायला लागला. कोणाचंच काही चालेना. आम्ही देव मानत नव्हतो. घरामध्ये देवानी वडिलांचे जे काही देव होते ते माळ्यावर ठेवले होते. आपल्याला काय कळत नाही, काय नाही, देवाचं काय करायचं. आणि मग जेव्हा त्रास व्हायला लागले तेव्हा कोणी सांगितलं, अरे तुमची कुलदेवी कोण? तर मग एक फोटो काढला खाली, त्याच्यावरनं सुरुवात झाली. आणि मग बोटीवर अप्रेंटिसशिप करण्याकरता पहिलं ते करायचं होतं. बोटीवर जायची इच्छा होती, पण कुठेच मार्ग मिळत नव्हता. प्रत्येकाला मार खात होतं. तर ते हे सगळं करत असताना एकच जाणीव होती की तिकडे आपलं काहीतरी राहिलंय आणि नंतर साफ म्हणजे एकदमच साफ नाही, तिकडचा आपला काही संबंध नाही. तर मग प्रत्येक जणाला आम्हाला बघून आमचे नातेवाईक, कारण आता वडील पण नाही, आई पण नाही आणि आम्ही मुलं स्वच्छंदी, जे आपलं राज्य, सगळे मित्र मैत्रिणी जेवढे सगळे होते. अगदी त्यावेळेला ते TV जो संडेला असायचं, सगळेजण पिक्चर बघायला बसायचे. तर सगळी मित्रमंडळी आमच्या घरी, कारण आमच्या घरी सगळेजण लहान ना आमच्या वयाचे. मग तिकडे बसून ते सगळं असंच चाललं होतं की हे नाही, देवाचं काही करायचं नाही. पण असे प्रॉब्लेम जेव्हा वाढत गेले तेव्हा कोणीतरी एकाने सांगितलं की तुमच्या कुलदेवीला जा. तर आता कुलदेवी म्हणजे कोण माहिती नाही. तर कुठनं तरी ऐकलं, त्या कुलदेवीकडे जाऊन आलो तरी काही होत नाही. असं हळूहळू सगळे देव करायला लागलो. कुठेच काहीच होत नव्हतं. आणि माझा जो धाकटा भाऊ होता त्याच्या आयुष्यामध्ये तर आणखीनच प्रॉब्लेम व्हायला लागले. तो SSC पण होईना, इंग्लिश सुद्धा अर्धवट, न धड इकडचा न धड तिकडचा, असं काहीतरी त्याचं विचित्रच झालं होतं. तर माझ्या वडिलांचे गुरु राम मारुती महाराज कल्याणला जे होते, त्यांचा संचार व्हायला लागला आणि त्यांनी सांगितलं भावाला, तू नरसोबावाडीला जाऊन राहा. तर त्याला मी बोटीवर चढवलं होतं माझ्या कामाच्या ह्याच्यामुळे. तर त्याला ती नोकरी सोडून त्याला नरसोबावाडीला लावलं. तर नरसोबावाडीला कोणीतरी सांगितलं तिकडे पारायण करायला पाहिजे. आता आमचं बॅकग्राऊंड इंग्लिश, पारायण काय करणार, इंग्लिश मराठी वाचता येत नाही, मला यायचं, त्याला तर बिलकुलच नाही. तर मग कुठला तरी एक ब्राह्मण बोलवला, त्याच्याकडनं पारायण करून घ्यायचं आणि हा एका पायावर उभा राहून ऐकायचा. तरी सुद्धा काही फरक पडत नव्हता. हे सगळं चालूच होतं. त्याच्यामध्ये नंतर तर गाणगापूरला जायचे त्याला आज्ञा झाली. त्याला आज्ञा झाली की नरसोबावाडीवरनं तू गाणगापूरला जा, कारण नरसोबावाडी ही राजयोगातली आहे. आणि गाणगापूर जे आहे ते संन्यासाकरता तप्त अशी भूमी ती तिकडची आहे. तर तुमचं जे काही असेल ते तिकडे केलं तर तिथनं तुम्हाला, तर त्याच्याप्रमाणे तो तिकडे गेला. त्याच्यानंतर आम्ही गाणगापूरला जायला सुरुवात केली. तर गाणगापूरला मी जेव्हा जायला सुरुवात केली त्यावेळेला मला बॉम्बे हायला नोकरी मिळाली होती. तर बॉम्बे हायला बोटीवरती 15 दिवस नोकरी करायची आणि 15 दिवस सुट्टी असायची. तर ठरवलं होतं मी की गाणगापूरला जायचं आणि तिथे आम्हाला पारायण वगैरे मला करायचं वगैरे असं काहीच हे नव्हतं आणि बॅकग्राऊंड हे होतं. तर तिकडे मी जायला सुरुवात केली. तर मला कोणीतरी सांगितलं की पारायण हे शनिवारी सुरू होतं आणि मी बोटीवरनं शनिवारी उतरायचो. सोमवारी ऑफिसमध्ये रिपोर्ट करून सोमवारची रात्रीची ट्रेन पकडून गाणगापूरला जात होतो. तर तिकडे गाणगापूरला जाऊन तिकडे पारायण न करता टिवल्या बावल्याच जास्ती असायच्या. पण तिकडे संगमावर फक्त 10 ते 15 लोक होते. त्याचे संन्यासी खूप होते आणि
मी एकटाच असा नोकरी करणार. माझ्या भावाने एक खोली घेतलेली होती. तो तिकडे राहायचा आणि मी त्याच्याकडे जाऊन यायचो आणि बोटीवर परत परत जायचो. ते असं हे करत असताना त्या सगळ्या लोकांच्या बरोबर बसताना एक एक गोष्टी कळायला लागल्या. कारण धर्म काय, हे काय, देव काय, काहीच कळत नव्हतं. आपलं येऊन तिकडे सेवा करायची, तो सेवा करतो, मी जाऊन तिकडे बसायचो. त्यावेळेला नदीला पाणी जे होतं ते पावसाळ्यामध्ये नदी पूर्ण भरायची आणि उन्हाळ्यामध्ये पूर्ण खाली व्हायची, डबकी असायची. आणि तिकडे पहाटे उठून, तर पहाटे कोण उठतंय, इकडची सवय ती 7:30-8ला उठायचं, सगळं काय हे करायचं आणि बोटीवर परत जायचं. तर माझी लहान बहीण होती, तिच्या लग्नाचा आता माझ्यावरच सगळी जबाबदारी आली होती. आई नाही, वडील नाही, मोठ्या भावानी स्वतःचं लग्न करून घेतलं होतं. आता आमचे काय होईल हा प्रश्न होता. तर त्यावेळेला आमच्या जातीमध्ये 5 मुलींना 1 मुलगा असं काहीतरी रेशिओ होता. आणि मी बॉम्बे हायला नोकरी करत होतो. तर त्यावेळेला हिच्याकरता कुठे बघायला जावं स्थळ, तर त्याचं लग्न तरी झालंय, नाहीतर काहीतरी असंच व्हायचं आणि मला कोण विचारणार. तर अशा ह्याच्यामध्ये तिकडे गाणगापूरमध्ये अण्णा महाराज म्हणून कुठले, इंदूरचे होते. नाही इंदूरचे नाही, असू दे. तर ते तिकडे समाधी लावून त्यांच्या खोलीत बसायचे आणि तिकडचे दरवाजे म्हणजे असे बंद जरी असले तरी ते असे उघडे राहायचे, खेडेगाव ते, त्याच्यातनं आपल्याला सर्व दिसायचं. तर ते 15-15 दिवस तिकडे हे लावायचे, समाधी लावायचे. तुम्ही कधीही बघितलं तरी तेच त्याच ठिकाणी 15 दिवसानं समाधी उतरवायचं. तर कुतूहल जागृत झालं की हे काय आहे, असं हे कुठे. आणि 15 दिवसानंतर बाहेर आले समाधीवरनं की ते आतनं ठकठक करायचे, बाहेरनं कुलूप लावलेलं, की मग कोणतरी येऊन चावी घेऊन यायचं, उघडायचं. आणि ते स्वतः आंधळे होते. तर त्याच्यामुळे काहीच कळायचं नाही की आता हे चाललंय काय आणि हे असे कसे हे करू शकतात. तर कुतूहल हळूहळू जागृत व्हायला लागलं की इथे काहीतरी आहे. आणि त्या ठिकाणी लग्नाचं तिच्या माझी बहीण तर कुठेही यायला तर तयार नव्हती. देवाचा आमचा काही संबंधच नव्हता. पण तिला एक काहीतरी शारीरिक हे त्रास जो होता, तो हे अण्णा महाराज सगळ्यांना औषधं द्यायचे. तर त्या औषधाकरता ते म्हणाले, मी तिला पाहिल्याशिवाय कसं, तिला इकडं बोलून तिला प्रश्न विचारायला पाहिजेत. म्हणून ती माझ्याबरोबर आली गाणगापूरला आणि त्या अण्णा महाराजांच्या खोलीत आम्ही बसलो. त्यांनी औषध दिलं आणि परत येताना आम्ही पुण्याला उतरलो. तिचं लग्न जमलं आणि आम्ही घरी आलो. तर मग मात्र शॉक बसला की इथे काहीतरी जबरदस्त आहे. इतके वर्ष मी प्रयत्न करतोय, जातीचाच मुलगा, सगळं जसं पाहिजे तसं सगळं होतं, अगदी आमच्या याला सूट होणार आहे. तर ते जरा आश्चर्य वाटलं. तर म्हटलं आता जरा बघायला पाहिजे. तर त्याप्रमाणे गाणगापूरला मी जाणं येणं सुरू केलं. पण तेच व्हायचं की 15 दिवस सुट्टी. आणि आता कोणीतरी एकाने मला सांगितलं की ते शनिवारी सुरू करायला पाहिजे असं नाही आहे, हे गाणगापूर आहे, महाराज स्वतः इथे असतात, तर त्याच्यामुळे तुम्ही केव्हाही सुरू करू शकतात. म्हटलं हां, हे बरोबर आहे. मग मी मंगळवारी सुरू केलं आणि मग ते सोमवारी संपून आणि मग 2 दिवस आणखीन राहून मी ज्या वेळेला मुंबईवरून यायचो तेव्हा गाणगापूर स्टेशनवर उतरून रिटर्न तिकीट पहिलं बुक करायचो. कारण ते गाणगापूर स्टेशन हे गाणगापूर गावापासून 19 किलोमीटर दूर आहे. तर ते तिकीट ज्या वेळेला ऐन वेळेला गेलं तर नाही मिळणार आणि स्लीपर पाहिजे असायचा. तर त्याच्यामुळे मी ते पहिलं बुक करायचो. तर तिथे वसुदेव म्हणून एक TC होता, तो पण मला चांगला ओळखायला लागला होता की हा आला की तिकीट बुक करतो आणि जातो म्हणून. तर ते असं हे सुरू करत असताना मला हे वाटायचं मी इथे येऊन जातो, महाराजांना कळतंय तरी का. आणि आता वाचन जेव्हा सुरू केलं तेव्हा कळायला लागलं की गुरुचरित्रात म्हटलेलं आहे त्यांनी की जैसी चाले स्त्री गर्भिणी हाती कुंभक घेऊनी, तशा महामंद गतीने प्रदक्षिणा कराव्या, पदोपदी अश्वमेध फळ असे. तर मी ठरवलं की आपण प्रदक्षिणा कराव्या. पण इथे त्यावेळेला अगदीच छोटीशी जागा होती, आता मोठं झालेलं आहे ते. तर तिकडे सगळेजण कॉम्पिटिशन असायची तिकडे की तुझ्या 108, माझ्या
बघ माझ्या 9 झाल्यात, तेवढं तुझ्या 108 पण झाल्यात, अजूनही किती असं हे करायचं तर मला वैताग घ्यायचा. मी डोळे बंद करायचे आणि प्रदक्षिणा करायचो. हळूहळू जसं सांगितलंय की जैसी चालीस तिची गडबड, आपण हळूहळू चालायचं, आपल्याला कसली घाई आहे. तर तिथे हेच सगळे सेवेकरी जे बसलेले असायचे, त्यातली एक सेवेकरी येऊन माझ्या पाया पडली. माझे डोळे बंद होते ते मी उघडले. बघितलं एक बाई आहे, तिला मी म्हटलं, अगं इथे एवढे महाराज पडले, स्वतः दत्त महाराज आहेत, माझ्या काय येऊन पाया पडतेस तू? तर ती काय बोलली नाही, जाऊन बाजूला बसली परत. दुसऱ्या दिवशी परत तेच. मग माझं डोकं फिरलं. म्हटलं काय तुला सांगितलं ना काल? तर ती रडायला लागली. मग बाकीच्यांनी मला सांगितलं, अरे तिला काल दृष्टांत झालाय, तुझ्या पाया पड, तिचं काम होईल. मग मला कळलं, हे महाराज माझी परीक्षा घेत आहेत. सरळ आत गेलो, मंदिरातून महाराजांनी विचारलं, तर थांबा. अरे असं नाही, असं नाही, असं नाही. महाराज म्हटलं की ते उभरून येत. काय दैवत आहे ते. असं नाही, असं नाही. आहे. हा. त्यांनी म्हणजे असं दत्त महाराजांनी असं परीक्षा घेतात, जसं की तुम्ही काय आता गुरु बनायचंय का तुला, अशा ह्याची ती परीक्षा होती ना. तिथे खूप जण जे जातात खरी सेवा करायला, त्यांना प्रत्येकाला देव असाच करतो दत्त महाराज, की तुला ते म्हणतात ना, दादा म्हणायचे दत्त फार लबाड, चढवून ठेवतो, तिकडे अडकला की तो म्हणतो चला माझ्या मागचं हे गेलं, त्याला देऊन ठेवतात. तर तसं मला इंटरेस्ट त्याच्यात नव्हता. महाराज मला नव्हतं बघायचं. तर तिकडे हे सेवा करत असताना आता पारायण करत होतो, ती दुसऱ्याच्या खोलीत करायचो मी. तर तिकडे नाग आला. पारायण करताना उठायचं नसतं एवढं माहिती आहे. समोर नाग शाखा उडाली, तोंडून शब्द निघेना, घामाघूम झालो. असं बसून राहिलो मी, फक्त एवढं उठलो नाही मी. तो तसाच निघून गेला. तेवढ्यात तिकडे राहणारा दुसरा एक महाराज आहे, तिथं महाराजांचं पीकच आहे ना, तर एक आला. त्यांनी म्हटलं अरे काय झालं? म्हटलं असं असं नाग येऊन गेला. तर हसला तो. दुसऱ्याची परत नाग दिसला. पण तेवढं एक झालं की इथे काहीतरी आपलं चांगलं होतंय. तर त्याप्रमाणे माधुकरीचं सांगा, माधुकरी मागत होतात ते सांगा. 5 घरी माधुकरी मी संगमावरनं गावात जायचो, कारण माधुकरी त्यावेळेला फक्त गावात मिळायची आणि पावसाळ्यात फक्त 2 घरातनंच जायचे, कारण तिकडचे भटजे लोक पण तसेच होते. तर मी 4 घरातनं 4 घास माधुकरी मिळायची आणि एका घरात कोणतरी ताक त्याच्यावर टाकायचं, त्याच 5 घासावर राहत होतो, बाकी काहीही नाही. तेवढंच याच्यावर हे. आणि गावापासून हे संगम हे 3.5 किलोमीटर. तर तिथनं मी टांगा करून जायचं, इंजिनियर ना, टांग्याने जायचं आणि टांग्याने यायचं. तर तिथे संगमावरती एक संन्यासी माझ्याच वयाचा होता, माधव चैतन्य म्हणून. तर तो पण केमिकल इंजिनियर होता. तर त्याच्याबरोबर बसून मी बोलायचं, हे करायचं. तर तो कुठेतरी दूर गेला होता. त्याला तिकडे देवाने सांगितलं, प्रधानला कळव की माधुकरी मागताना टांग्यातनं नसतं जायचं. तर त्याप्रमाणे त्यांनी पत्र लिहिलं, ते माझ्यापर्यंत आलं आणि बरोबर त्याच दिवशी माझा पाय सुजला. आणि आता 3.5 किलोमीटर उन्हाळ्याचे दिवस आणि माधुकरी मागायला जायचं. तसाच लंगडत 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 उन्हाळ्याच्या ह्याच्यामधनं जाऊन माधुकरी मागून जेवून येत होतो.
7व्या दिवशी माधुकरी मागून झाली माझी, पाय एकदम ठणठणीत बरा झाला. तिथल्या त्या पुजाऱ्याला, काय होतं त्याचं नाव विसरलो मी, तर त्याच्यासमोर मी उड्या मारून दाखवल्या. म्हटलं हे बघा माझा पाय ठीक झालाय. म्हणजे जाणवायला लागलं की आता देवाला कळतंय आपण आहोत इथे. तर ते हे झाल्यानंतर हळू हळू एक एक असे तिथे महाराष्ट्र खूप यायचे आणि काही चांगले, काही स्वतःला गुरु म्हणणारे, कोणी अर्धाच काय म्हणतोय आणि स्वतःला. तर मी गुरुच्या शोधात होतो की गुरु झाला तरच आपला हे आहे. आता दत्तापर्यंत आलोय तर एकदम डायरेक्टली आता बोलतोय खरी दत्त आपल्याशी, पण मार्ग कुठे कळतोय. मी विचारतोय, गुरुला विचारू शकतो, तो उत्तर देईल. तर दत्ताला पाहिजे तेव्हा तो बोलतोय, नसेल तेव्हा मी काय करू. तर त्यांच्याशी कोणतरी गुरु पाहिजे, म्हणून गुरु शोधायला पाहिजे आणि गुरु तसा स्ट्रॉंग पाहिजे. आणि जेवढे दिसतात, मजा अशी व्हायची तिकडे जेवढे लोक राहत होते तेवढे सगळेजण आयुष्यामध्ये, अजूनही एक जण आहे तिकडं त्यावेळेचा, ते फ्रस्ट्रेट झालेले आहेत, त्यांची कामं होत नाहीत म्हणून ते तिकडे येऊन राहत आहेत. तर तिथे कुठलाही गुरु आला, मोठा छोटा कोणीही, की तो सगळेजण जाऊन त्यांच्या पाया पडले की मी पण पडायचो, आपल्याला काय गुरु अजूनही शोधायचा, हात असेल तर काय माहिती. तर असं बघायचे माझ्याकडे, म्हणायचं तू असं कर, तू 2 पारायणा कर म्हणजे तुझं काम होईल. तर मी त्यांना विचारायचं काय काम होईल, मला काहीच नकोय, आयुष्यात काय पाहिजे, मला काहीच नकोय. की मग त्यांची फॅफ्या उडायची. म्हणजे लक्षात द्यायचं हा कसला गुरु. तर हे असं करता करता एक एक लक्षात यायला लागलं की गुरु जे खरे गुरु आहेत, जसे इंदूरचे नाना महाराज होते, आणखीन एक अण्णा महाराजांचं तुम्हाला मी सांगितलं की ते हे लावायचे, तर ते कधी मध्ये नाही पडायचे कोणाच्या कधी, किंवा बडबड नाही, काय नाही. ते भटजी लोक सुद्धा तिकडे संगमावर जे यायचे, ते कुठलाही महाराज आला की माझी ओळख करून द्यायचे. हा प्रधान, हा बोटीवर असतो, त्याला त्यावेळेला 1500 रुपये पगार, म्हणजे फार मोठी गोष्ट असतो. 1500 का 3000 होता. तर फार मोठी गोष्ट होती ती, 4 फिगर सॅलरी. तर ते नुसतेच हसायचे सगळे, नुसते हसून. म्हणजे लक्षात येतं हसलं काय, ते नंतर कळलं की माझं नाव देवानी त्यांच्याकडे नाही लिहिलेलं. त्याच्यामुळे पुढे म्हणजे इच्छा संन्यास घ्यायचीच होती. तर त्याच्यानंतर हेच झालं की आता हे सगळे पाहिल्यावर एक हे वाटलं की आता आपण स्वतः संन्यास घ्यावा. कारण ते पारायणात जेव्हा वाचलं की एक साधू जेव्हा जन्मतो तेव्हा तो आपल्या 42 पिढ्यांचा उद्धार करतो. तर व्यावहारिक दृष्ट्या हा जन्म फुकट. पण जर का 42 पिढ्या, तर 42 पिढ्या म्हणजे किती जण, तर जवळजवळ मी कॅल्क्युलेट केले होते, जवळजवळ 1.25 लाख होतात. तर 1.25 लाखाला जर का आपण आपला एक जन्म फुकट घालवला व्यावहारिक दृष्ट्या, त्यांचं सगळ्यांचं भलं होईल. पण परत संन्यास म्हटलं म्हणजे गुरु पाहिजे, गुरु तसाच पाहिजे. आणि हा संन्यासी जो माझा मित्र होता, त्याला दीक्षा मिळालेली त्याच्या गुरुकडनं वगैरे सगळं, पण त्याच्याबरोबर त्याला विचारण्यात अर्थ नव्हता का कुणाशी, पण ते जमत नव्हतं की त्याला विचारून केव्हा कर. तो शेती आणि गाणगापूर एवढंच करत होता. तर हे तर आज्ञा झाली की आता लग्न कर, संन्यास नाही घ्यायचा. मी म्हटलं जोपर्यंत मला गुरु हे सांगत नाहीत तोपर्यंत आपण पुढे काय करायचं हे कळत नाही. तर घरी इथे मुली यायच्या, वहिनी माझी सगळ्यात, तुम्ही लग्न करा लग्न करा मागे लागलेली. मी घरी आलो बोटीवरनं किंवा इकडून, की असं असायचं की ही बघ ही बघ ही बघ ही बघ. मी आपलं हो पण नाही पण नाही, मला करायचं काय, जेव्हा आज्ञा होईल तेव्हा बघायचं. तर ह्या वेळेला जेव्हा गेलो तेव्हा मला आज्ञा झाली तू लग्न कर. आता म्हटलं लग्न कर, म्हटलं आता पंचायत म्हणजे मुलगी दाखवली, लग्न कर त्याप्रमाणे मी गेलो. आता ही आली तर कळलंच हीच आपली बायको. आता हिला काय बघणार, काय बोलणार आणि काय विचारणार, ठरलेलं तर आहे, देवानी ठरवलं, आपण कोण. साखरपुडा गाणगापुरात. तर त्यांनी सांगितलं देवानी की साखरपुडा किंवा लग्न या दोन्हीपैकी एक माझ्या समोर कर. तर मी महाराजांना म्हटलं हे बघा, मी जर का लग्न इथे केलं ना तर माझ्या बोटीचे लोक मला मारतील, कारण त्यांना यायला मिळणार नाही. आणि
म्हटलं मी साखरपुडा इथे करतो म्हणून आमचा साखरपुडा गाणगापूरला झालेला. तर गाणगापूरला साखरपुड्याच्या दिवशी ही आली होती, हिची सगळी घरची मंडळी वगैरे सगळी आली होती. पहाटे तिकडे एका दुसऱ्या तिथल्या माणसाला दृष्टांत दिला, अरे प्रधानाची ती बायको होती, तिला सांग नऊवारी साडी नेस. आता ही घेऊन पण नाही आलेली. तिकडे धावत जाऊन कुठली जी मिळेल ते करून ती धावत, कारण मी तर धोत्रामध्येच, मला तर प्रश्नच नव्हता. तर त्याच्या अगोदरची एक गोष्ट झालेली की मी जेव्हा हे असं मुंबईला जात येत होतो त्यावेळेला माझा भाऊ ती सोडून दुसरीकडे गेला. तर मी खोलीला लॉक करायचं आणि 15 दिवस जायचं बोटीवर. आलो की माझी खोली मी माझी वापरायचं. एकदा असं मी बोटीवर आलेलो असताना मला माझं लक्ष लागेना. म्हटलं काय झालंय काय इकडे, आज माझं हेच होत नाहीये. तर तिथं नेहमीप्रमाणे त्यांच्यात बसलेलं असताना म्हटलं काय होतंय, काय कळत नाहीये माझं हे. तर त्यांनीच मला सांगितलं, हो तो भटजी आहेत ना, त्याने त्या खोलीत एका स्त्रीला ठेवलं होतं 4 दिवस, कारण तिला ते हे होती, अडचण होती. आणि तिला म्हटलं संगमावर म्हणे, हो. मग माझं डोकं फिरलं. मी त्याला म्हटलं काय रे. त्याला माझा राग आला, तुम्हाला खोली देत नाही. म्हटलं ठीक आहे, मी गावात राहतो. गावात उतरायचं, संगमावर यायचं आणि परत गावात जाऊन राहायचं. त्याच्यानंतर पुढच्या वेळेला जेव्हा आलो त्यावेळेला तिथल्या खरा जो एकच सेवेकरी अतिशय उत्तम होता, भटूर महाराज म्हणून, त्याचे आता तिकडे बांधतायत ते सगळं अजूनही. त्याला दृष्टांत झाला, माझा प्रधान येतोय, त्याला सांग सामान तुझ्या खोलीत ठेव आणि मंदिरात येऊन झोप. तर सामान मी आलो की सामान त्याच्या खोलीत ठेवायचं आणि मंदिरात झोपायचं. आता मंदिरात झोपलं म्हणजे 2:30ला उठायला पाहिजे तिथं. आणि थंडी ऊन हे ते असलं तरी उतरून त्या पाण्यामध्ये जाऊन त्या थंड पाण्यातच उडी मारायची आणि कसं बसं वर यायचं. आणि थंडी म्हणजे कडाकी. तिकडे बघावं सगळेजण शेकोटी पेटवून असे बसलेले. म्हटलं मला अर्थ काय आहे त्याला, कारण शेकोटी तुम्ही 4-5 बसलात तर मग अर्थच राहत नाही. तर त्याप्रमाणे 2:30 वाजता उठून खाली जायचं. ती अजूनही सवय तीच आहे, थंड पाण्याची आणि 2:30 वाजता उठायची. साईबाबांचा फोटो दिला तसं. तर एंगेजमेंटच्या दिवशी माझा तो ओळखीचा जो हा होता संन्यासी माधव चैतन्य, तो आला. कसा कुणाचा तो शिर्डी गाणगापूर करतच होता ना. आला आमचं एंगेजमेंटच्या तिकडे, तो बसला. आम्हाला सगळ्यांना सांगितलं सगळ्यांनी आरती करायची. संन्यासी हे करायलाच पाहिजे. तो साहेबांचा फोटो घेऊन आला होता, त्यांनी ठेवला. आम्ही सगळ्यांनी आरत्या केला. आरती झाल्याबरोबर त्याने तो फोटो घेतला आणि माझ्या हातात दिला. तर मग तोपर्यंत काही बोलला पण नव्हता की तुम्हाला देतोय. तर डोकं सुचलं आमचं. हे कळलं नाही की आता महाराज लग्न झालेलं आहे, आता बाबांच्याकडे बाबांशी जा, जोडून दिली सेवा ती. की तू आता तिथे जा. तर असं आपोआप घडलं की मला शिर्डीला जायला लागलं. तर शिर्डीला सुरू झालं. तर शिर्डीला आता एवढं सगळं बॅकग्राऊंड असल्यामुळे ते कळायचं तर खरी सगळं. तर पहिल्याच वेळेला जिकडे पारायण केलं तिकडे मी साईचरित्राचं, त्यावेळेला मी बोटीवर तर होतोच, उतरलो मी. आणि ही नोकरी करत होती, तर मी तिकडे जाऊन 8 दिवसाचं पारायण करत होतो. तर ते पारायण करत असताना संपलं तेव्हा दुसऱ्या दिवशी पालखी होती. रामनवमी का काहीतरी ह्याची ती पालखी असते. 3 दिवस मंदिर बंद नाही होत. तर ती पालखीची एक रूम असायची तिकडे, आता माहिती नाही मला. तर ती पालखीची रूम जी होती तिच्याच तिकडे बाहेर बसून मी पारायण करत होतो. जिथे साईबाबा टेकून बसायचे एका लाकडाला, त्यालाच बसून मी पारायण करत होतो. मी तिथेच बसायचो. तर तिकडे ती पालखीची रात्रीच्या वेळेला दुसऱ्या दिवशी येणार म्हणून त्यांची तयारी चालली होती आणि त्यांना जमत नव्हतं. तर मी उठून त्यांना बरोबर करून दिलं. इंजिनियरच आहे, करून त्यांना ते सगळं व्यवस्थित करून दिलं. दुसऱ्या दिवशी पालखी आली बाहेर. ती म्हणत होती की आपल्याला पालखीत नमस्कार करायला मिळेल तर मजा येईल ना. म्हटलं मी जिथे थांबीन माझ्यासमोर पालखी थांबेल. पालखी निघाली, आली, आमच्या समोर थांबली. त्यावेळेला गल्ल्या केवढ्या होत्या, फार तर 7-8 फुटाच्या एवढ्याशाच त्या गल्ल्या होत्या. तेही म्हटलं काय आहे नमस्कार. म्हटलं मी नाही करत. ही नमस्कार करून काय तुम्ही याला नमस्कार नाही केला.
म्हटलं तुला वाटतं का एवढ्या गर्दीमध्ये बाबा त्याच्यात बसतील? म्हटलं बघ तो तिकडे तो दिसतोय ना, तो जो भीक मागतोय, सगळेजण पालखीकडे बघतात आणि तो सगळ्यांच्याकडे भीक मागतोय. ते बाबा आहेत. तिला ₹1.25 काढला, म्हटलं हा नेऊन त्याला नेऊन दे. हिने घेतला, त्याला नेऊन दिला. त्याने तिकडनं माझ्याकडे बघितलं आणि हसला. हं. ही परत म्हणाली, मला काय कळलं नाही. म्हटलं तेच बाबा होते. तर त्याला तर म्हटलं नाही, बिलकुल नाही. त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. त्यांचं काम ते करतायत. एक्नॉलेजमेंट दिली ना त्यांनी, बस झाली. त्याच्यानंतर परत लग्न झाल्यानंतर मग सगळ्या अडचणी यायला सुरुवात झाली. लग्नानंतर आता एवढी कडक सेवा केलेली गाणगापूरची, हं. तर त्याच्यामुळे ॲडजस्ट व्हायला खूप त्रास व्हायचा. हं. घरात पण बाहेर पण असं म्हणजे जीवन असह्य झालेलं, इथपर्यंत झालेलं. आणि विचार नेहमी हे असेच ना, हं. तर त्याच्यामुळे सगळ्यांना माझा त्रास व्हायला लागला. आणि नाही, पण ती नोकरीचा सगळा प्रॉब्लेम झाला. नोकरी, हार्ट अटॅक आला आणि ते सगळं. ते काय झालं की आता तिकडनं जाऊन आल्यानंतर, गाणगापूरवरनं आल्यानंतर कळायचं लोकांचे काय. आता कोणी येऊन आता हे सांगत होते की असा असा प्रॉब्लेम आहे, की तो लगेच लक्षात येतो की हे काय झालंय आणि का झालंय. हं. कारण बेसिक गोष्ट कोणालाही कळत नाही. प्रत्येकजण फक्त प्रॅक्टिकल बघतो बरोबर. की हे असं माझा प्रॉब्लेम आहे आणि मी असा त्रासलेला आहे. तर ते का झालंय, कसं झालंय हे आता सगळं कळतंय. तर मी त्यांना उपाय द्यायचो आणि सर्वात सोपं म्हणजे तू एक पारायण कर, तुझं काम होईल. आणि तिकडे महाराजांना सांगायचं पारायण करतं काम झालं पाहिजे. एकेका पारण्यात लोकांची कामं व्हायला लागली आणि ती कामं व्हायला लागली. पण म्हणजे अगदी एक डोळा असलेली मुलगी, तिचं होत नाही, आई वडील म्हणत होते पारायण कर, पारायण केलं, झालं लग्न. त्यांनी विचारलं पण नाही मला, लग्नाला बोलवलं पण नाही, पण झालं. झालं. तर ते हे असं असताना त्यांची सगळ्यांची ती कर्म मी खेचून घेत होतो. ते कळत नव्हतं मला. तर मला हार्ट अटॅक आला. हं. हार्ट अटॅक आला, नोकरी गेली, घर गेलं आमचं. घर गेलं, सगळं इतकं म्हणजे खालपर्यंत येऊन पोचलो आणि देवाचा आवाज बंद झाला. हं. काही ऐकू येत नाही, काही दिसत नाही. आता म्हणजे मी वेडापिसा झालो, आता काय. तर त्याच्यानंतर हिच्या ऑफिसच्या तर्फे क्वार्टर्स मिळाल्या, बरोबर ना. त्या क्वार्टर्समध्ये आम्ही म्हणजे तसं तुम्ही कुठे service दत्त केलेली? महाराजांच्या LIC दत्त महाराजांच्या कृपेने त्याच्यातनं मार्ग तर निघत होते, पण खूप अडचणी होत्या. आणि माझ्या ऑफिसमध्ये मिसेस बाळ होत्या, शरदचंद्र बाळांची बायको. हं. ती माझ्या ऑफिसमध्ये माझी चांगली मैत्रीण होती. तर ती अशी जाता येता आम्ही तिच्याशी बोलायची, तिच्या टेबलशी उभं राहायची. मग ती मला अशी, तेव्हा मला वाटतं दादांच्या ते शिरोड्याची संमेलनं चालली होती. चालेल. तेव्हा ती अशी सगळ्या गोष्टी सांगायची मला दादांच्या, की असं आहे संमेलन आहे किंवा काय ते काय असायचे. पण म्हणजे ऐकायची मी त्या म्हणजे आवडायचं तिचं काय सांगायची ते सगळं ऐकायचं. पण तेव्हा सुद्धा असं की कामकाजाला जायला पाहिजे किंवा कामकाज किंवा आपण त्यांचा आपला काही प्रश्न त्यांच्याकडे विचारावा किंवा असं तेव्हा पण काही डोक्यात नव्हतं. मग जेव्हा हे असं लग्नानंतर जेव्हा हे सगळ्या अशा अडचणी यायला सुरुवात झाली, हे झालं, मग एकदा मग ती मला म्हणली की आमचे दादातनं ह्याला येणार आहेत, दादा माटुंगा कल्चरल सेंटरला येणार आहेत हं. आणि आज सगळ्यांना दर्शन आहे, तर तू ये. तर मी यांना म्हटलं की अशी अशी माझी मैत्रीण तिचे हे येणार आहेत, दादा येणार आहेत, दादा गुरु त्यांचे येणार आहेत, तर तुम्ही येता का? तर ते म्हणले तुला जायचं तर जा, मी काय येणार नाही. मी कोणाच्या गुरुगिरींच्या, मी फक्त दत्त महाराजांना मानतो, हं. मी कोणाला मानत नाही, हं. असं ते म्हणायला लागले. तर मग ठीक आहे म्हटलं. मग मी माझ्या मुलगा लहान होता माझा एकदम, त्याला घेऊन गेले. ती दादांची आणि माझी पहिली पहिली. भेट झाली. आणि आणि त्याच्यानंतर दादांना तुमच्या संसारामध्ये तुम्ही पहिल्यांदा भेटलात, तुम्ही भेटला नाही असं. हां. भेटलो नाही, पण नाही, पहिले तर तेच म्हणजे ऍक्च्युली केंद्रावर पहिले तेच गेले. बरं. पण त्याच्यानंतर आमचं म्हणजे प्रत्यक्ष भेट तुमची पहिल्यांदा हां, झाली. अच्छा. आणि म्हणजे तेव्हा ते म्हणले की नाही मी येणार नाही, मी दत्तगुरूंच्या शिवाय कोणाला मानत नाही वगैरे. हं. मग परत मग नंतर खूप अशा अडचणी यायला लागल्या नाही नाही, मुख्य म्हणजे तो दृष्टांत झाला. ते
दादांच्या बाबतीत जो दृष्टांत झाला तो, की मी आता तो दृष्टांत अख्खा सांगत नाही, पण का सांगू तोच. नको ते नको. थोडक्यात सांगायचं. तिथे मला अक्षरशः दादांनी दाखवलं, की आता तुला हे गुरु आहेत, पण लक्षात येत नव्हतं. कारण मला असं मंदिरासारखं दाखवलं होतं, पण गाभारा नाही. धोतरामध्ये सगळेजण आरत्या करतात. हा तर पॉईंट सगळ्यांना कळेलच, कारण ते बाकी कुठे नाही होत. तर तेवढं मला दाखवलं. तर त्याच्यानंतर केंद्रावर या म्हटल्यावर मी असं केंद्राच्या आतमध्ये समोर ते श्रीपाद श्री वल्लभ आणि साईबाबा यांचे फोटो मी असं नमस्कार करायला वाकलं आणि बघितलं, तर बघतच राहिलो मी. ह्याच्यातला गुरुचरित्रातला 14वा अध्याय खडा 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 बोलायला लागलो. लक्षात आलं, हेच आपले गुरु, हेच आपलं स्थान. तर तिथे सुरुवात जेव्हा केली मी, त्यावेळेला त्या ठिकाणी कामकाजाला जेव्हा कामकाज- ट्रेनिंगला गेले तर बोल. त्यांनी सांगितलं की अगोदर तर म्हणले की ते, मी म्हटलं नाही ते येणार नाही, तर म्हणे नाही तुम्ही सांगा ते येतील. तर त्याप्रमाणे ते आले. तर त्यांनी बसायच्या अगोदरच सांगितलं कृपाशीर्वाद आहे, काही काळजी करू नका. हे पहिलं वाक्य असं होतं. दादांनी सांगितलं. दादा नव्हते काम करायला, दादांचा मुलगा सेवक होता. होते. सेवक होते. पण तेव्हा त्यांनी सांगितलं की कृपाशीर्वाद आहे, काळजी करू नका. मग त्याच्यानंतर जे आम्ही केंद्रावर जे जायला लागलो किंवा दादांच्या मार्गाने, त्याच्यानंतर मग आम्ही कधी मागे कुठे वळून बघितलं नाही. म्हणजे दादांचं प्रत्यक्ष भेट हा, ते सेमिनार ते गुरुप्रसादचं जे होतं 15 दिवसाचं, तर ते ज्या दिवशी गुरुप्रसाद हे पुस्तक लिहून त्यांनी 10 वर्ष ठेवलेलं होतं, तर ते बरोबर त्याच वेळेला ते समजावणार होते लोकांना. त्याच्या अगोदरच्या दिवशी, आता दुसऱ्या दिवशी दादा येणार आणि ते हे होणार, दुपारचे 12ला 1-2 मिनटं असताना बेल वाजली. मी घरात एकटाच होतो. माझा भाऊ कुठेतरी बाहेर गेलेला होता, ही नोकरीवर. मी दरवाजा उघडला, 2 संन्यासी बाहेर. तर आमच्या दोघांचं हिने जेवण बनवलेलं होतं. तर म्हटलं या आतमध्ये. आता संन्यासी आम्हाला तर एवढं हे असणार, प्रेम असणारच. बोलवलं त्यांना. ते जेवता जेवता बोलत होते. माझ्या डोक्यात यायचं की उद्याला गुरु भेट आहे. 3 असले तरी दत्त, 1 असला तर नृसिंह सरस्वती, ते 2 कुठले, हे माझ्या डोक्यात. आणि ते काहीतरी बडबडत आहेत आणि मी त्यांना करेक्ट करतो, हे असं नाही, असं हे करून. तर जेवले ते निघतानाच बरोबर भाऊ आला आणि मला जी वस्त्र महाराजांनी दिलेली होती, ती सगळी वस्त्र मी यांना देऊन टाकली, की उद्याला गुरु भेट होणारच आहे. तर ती वस्त्र मी सगळी त्यांना देऊन टाकली, की आता ही दत्त महाराजांची त्यांना परत करतोय म्हणून. आणि बरोबर त्या दिवशी रात्री मला दृष्टांत झाला. आम्ही आलो होतो, ताटाभोवती रांगोळी नव्हती काढली. म्हणजे म्हटलं झालं, फसलो परत. 1 आणि 3 होतं, हेच होते ते. मला बरोबर धरला त्यांनी. दुसऱ्या दिवशी जेव्हा याला गेलो, तेव्हा मी एका सेवेकऱ्याला सांगितलं, म्हटलं मी एक चूक केली, वस्त्र मी देऊन टाकली सगळी. अरे म्हणे असं नको होतं करायला. दादा बसलेले होते, त्यांनी केशराचं पाणी बनवलं, त्यावेळी केशराचं पाणी घेऊन सगळ्यांच्या अंगावर शिंपडलं सिंचन केलं होतं त्या दिवशी. दादांनी. तर सगळ्यांना ते काही कळलं नाही. तो सेवेकरी आला, हे तुमच्यावर वस्त्र परत घातलंय. म्हणजे जो तुमच्या घरी आला तो तिथे केंद्रावर बसतो. नाही, ते पाणी सिंचन केलं म्हणजे त्याचा रंग केशरी झाला ना, ते केशरी पाणी सगळ्यांच्या अंगावर सिंचन केलं, म्हणजे सगळ्यांना ते वस्त्र दिलं. कारण की आणि जे वस्त्राचा रंग वस्त्राचा रंग केशरी होता ना. ते परत म्हणजे दत्त महाराजांचं दिलेलं ते जे वस्त्र होतं ते त्यांनी परत परत दिलं. दिलं. ते परत त्यांनी पांघरून घातलं, म्हणजे परत त्यांनी ते सिंचन करून पांघरून घातलं. आणि ते कळलं कसं नंतर, की सेमिनारमध्ये दीपक सांगत जे काही होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की घराबाहेर पडताना, दादांनी सांगितलं म्हणजे की घराबाहेर पडताना नेहमी आपण देवाला नमस्कार करून सांगावं की मी कुठे जातोय, आणि मग जायचं आणि आल्यावर परत नमस्कार करायचा. का नेहमी दादांनी सांगितलं ना, आजकालची मुलं कसं विचारतात का म्हणून, तर ते दादांनी पहिलंच सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा भाजी आणायला जाता, त्या का अख्खं बँक बॅलन्स घेऊन जाता का?
जेवढं लागतं तेवढंच नेता. तसंच हे आहे, तुम्हाला जेवढं कर्म आवश्यक आहे तेवढं देव तुमच्याकडे देतो. त्यातनं उरलेलं तुम्ही आणून परत त्याच्याकडे ठेवायचं. पण सगळं नाही तर बाहेर चोरी केलं सगळंच गेलं, म्हणून तेवढंच घेऊन जायचं असतं. पादुकांचं सांगा ना, ते विसर्जित केल्या ते. हा, एक मिनिट, आता हा पॉईंट कुठला आता बोलत होतो. तर तर मग जेवढं पाहिजे तेवढंच तेवढंच ते द्यायचे. तेवढं त्याच्यामुळे तेवढं कळलं होतं. तर त्याप्रमाणे मी नमस्कार करायला म्हणून त्यांच्या समोर गेलो, की आता काल आपल्याला सांगितलंय म्हणून मी नमस्कार करायला गेलो, की दादा माझ्या मुलाला शाळेत सोडून येतोय, शाळेत पोचून येतोय. तिथनं आवाज आला, पोचवून नाही सोडून. हा. तर मग कळलं, अरे बापरे, म्हणजे आता परत लिंक लागलेली आहे, आता सुरुवात करायला हरकत नाहीये. पण त्यांनी ती जोडून दिली परत. जी सेवा सेवा. माझी ही फुकट गेलेली होती ती परत त्यांनी जोडून दिली. आणि त्यानंतर आता काय, केंद्रावरची जी लोक होती, जी अडकलेली अर्धवट काहीतरी, माझी हिची कोणतरी एक नातेवाईक होती, हे असे एक मुलगी होती, आता नाव बिन नाही सांगत, तिला टीबी का असं काहीतरी रोग होता. पण डॉक्टरांकडून चेक करावं, शी इज नॉर्मल, ॲब्सोल्युटली नॉर्मल. आणि उलटी होऊन रक्त पडायचं, हे ते सगळं व्हायचं. आणि हिला रागायचं कोणाच्या मध्ये, कारण एवढा फाटका खाल्लेले आपण. तर मी बघितलं त्या मुलीचं, तिच्याशी हे जवळीक अशी ही झाली, की आता कळायला लागलं होतं ना. तर मुलाला शाळेत सोडायला जायचं, तिला सांगितलं तिकडे ये. आणि तिला सांगितलं मी, म्हटलं तू एक काम कर, 15 दिवस ज्या बाईकडे तू गाणं शिकतेस तिच्याकडे जाऊ नको. ती एका बाईकडे गाणी शिकत होती, फार मोठी गायिका होती ती. आणि तिला कॅन्सर, आपलं हे होता, टीबी होता. आणि कॅन्सर का टीबी जे होतं ते, ही तिकडे राहायची, ती बरोबर खेचून घ्यायची, ती थोडीशी बरी व्हायची आणि हे हिच्या अंगावरनं दिसत होतं. आणि ते मला दिसत होतं. तेव्हा तिला सांगितलं, तू फक्त 15 दिवस बंद कर. 15 दिवस ती गेली नाही, ठणठणीत बरी झाली. ती जास्ती आजारी पडायला लागली. आणि ती वाटेल तसे मेसेज पाठवायची, अगे हिला बोलवा, हिला बोलवा, पण ती जात नव्हती. आता तिला कळलं होतं. पण त्याच्यावरनं काय झालं, की केंद्रामध्ये हे व्हायला लागलं, की मी असा मध्ये पडतोय किंवा की ते मला मग लपून छपून हिच्यापासून करायला लागत होतं, की ते पादुका विसर्जन केलं ते सगळं. हा, काय झालं होतं, ज्या वेळेला मी हे गाणगापूरला. गाणगापूरला असताना दत्ताच्या पादुका, मी म्हटलं ना तिथे सगळ्यांना, ते मला पण दिल्या होत्या. पण इथे कामकाजाला आल्यावर बसल्यावर त्यांनी मला पहिलं सांगितलं, त्या पादुका विसर्जन करा. आता केंद्रावर सांगितलं विसर्जन करा. त्याची पॉवर सगळ्यांनी पाहिलेली, तिच्या समोर असलं की मी कसं बोलू शकतो, काय करू शकतो, सगळं पाहिलेलं. तर आज्ञा झाली आहे ना, मी घेतल्या आणि विसर्जन केल्या चौपाटीला, गिरगाव चौपाटीला तिकडे जाऊन त्यावर विसर्जन केल्या. ही अशा कपाळावर हात लावून बसलेली, काय केलं, कारण ते पॉवर पाहिलेली पादुकांची. तिसऱ्या दिवशी बरोबर गाणगापूरचा वास घरात दरवळायला लागला. त्याला म्हटलं, पाहिलंच. तेव्हा त्या सेवेकऱ्यांनी हिला सांगितलं की दत्ताची सेवा काय, ती त्यांनी जोडून दिली, ती फुकट गेली नाही ती सेवा. ती त्यांनी, दीपकदाने जसं म्हटलं, की तुम्हाला कापड होतं ती सेवा, म्हणजे ते तुम्हाला वाचून दाखवेन. हा, ते नंतर तुम्ही वाचून दाखवा. नंतर आपण तुम्हाला सौदी अरेबियाची नोकरीची जो ऑफर आली होती, तर म्हणजे नोकरी, म्हणजे पैशाचा तर प्रश्नच होता ना, नोकरी नाही म्हटल्यावर. तर ती सौदी अरेबियाची नोकरीची जॉबची ऑफर आली होती त्यांना. तर केंद्रावर त्यांनी विचारलं, तर त्यांनी दोन्ही हाताने आज सांगितलं जायचं नाही. तर त्यांना असं वाटायला लागलं, की आता एवढी गरज आहे आपल्याला नोकरीची आणि आपल्याला नाही सांगतायत, आपण आता काय करायचं हे. पण त्याने ऐकलं त्यावेळा. ते म्हणलं की नाही, केंद्रावर सांगितलं ना आपल्याला, नाही जायचं तर नाही जायचं, किती गरज असली आपल्याला. आणि गंमत अशी, त्याच कंपनीचा माणूस घरी आला, अरे तू उद्याला जॉईन होतोयस ना सौदीला, पण नाही म्हटलं म्हणजे नाही, नाही गेलो. म्हणजे असं की आपल्याला माहित नसतं की आज काय आपल्याला फक्त आजचा प्रॉब्लेम दिसतो,
पण गुरूंना माहितीये की त्याच्यानंतर काय तुमच्या काय? आयुष्यात आहे ते त्याच्या ह्यानी आपल्याला प्रोटेक्शन देत असतात. तर ते नंतर कळलं की हे आपल्याला सांगितलं तर योग्यच होतं त्यांना जेव्हा सांगितलं होतं. तर काका, असं दादांची भेट झाल्यानंतर मग दादांच्या सहवासात राहिल्यानंतर दादा जे काही तुमच्याशी संवाद साधायचे, तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारायचे, तर ते काय होतं थोडं सांगाल का? म्हणजे ते कसं? ते सांगा ना. पण आपण दादांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी गळ्यात दोरा घातला. पहिल्यांदाच म्हणजे हे भेटायला गेलो तेव्हा दादाला अगदी पहिली घरी त्यांच्या भेट झालेली. असे आम्ही बसलेले होतो द्वारकामाईमध्ये. द्वारकामध्ये. असे दादा बसले होते. त्यांनी दोरा मागवला, माझ्या असा गळ्यात बांधला आणि सांगितलं, आजपर्यंत तुमच्या गळ्यात कोणी दोरा नाही बांधला, मी बांधतोय. आता तुमची शेंडी माझ्या हातात. आणि असं करून त्यांनी गाठ मारली. आणि त्यानंतर माझा तर काही प्रश्नच नव्हता. मला आनंद झाला. शेवटी गुरु भेटला आणि असा भेटलाय की बरोबर पुरून उरतोय. तेव्हा म्हणजे ती एक गोष्ट पण सांगा ना. तेव्हा मी असं जेव्हा प्रॉब्लेम होते म्हणजे केंद्रावर जाण्याच्या अगोदर एका ठिकाणी हाजी मलंग बाबांचा संचार असलेलं एक ठिकाण होतं. ते ह्यांच्या कोणतरी मित्राने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिकडे जा तुमचा काही प्रश्न घेऊन. तर तिकडे गेलो तर त्यांनी काय सांगितलं आम्हाला की म्हणजे आम्ही काय गुरुवारचे उपवास करायचे काय त्याचा रेफरन्स सगळा दिला. पण त्यांनी सांगितलं की तुम्हारा काम कर ये तो मेरे बस की बात नहीं है. तुम्हारा काम करना ये मेरे बस की बात नहीं है, लेकिन थोड़ी सी इज्जत गई तो क्या हो गया, बाबा तो आपको हीरा देने वाले हैं. तर हिरा म्हणजे कोण देणार होते? दादा आम्हाला भेटणार होते. ते त्यांनी तिकडे सूचित केलं त्यावेळी की बाबा कोण देणार, तुम्हाला हिरा देणार आहे, तुम्ही काय तुमचा प्रश्न घेऊन इकडे आला आहात. या मुलाखतीचा पुढील भाग आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.